अध्यक्ष असल्यामुळे आपण काय सांगाल? हा ऐतिहासिक महोत्सव आहे आणि माननीय गणेश नाईक साहेब आपल्या सर्वांचे आवडते दादा यांच्या अध्यक्षतेखाली हा महोत्सव होतो आणि हा महोत्सव एक डिव्हाइन मुवमेंट आहे. कोकण खूप सुंदर आहे पण ते आपल्याला जगासमोर न्यायला पाहिजे. मार्केटिंग केलं नाही तर कोलगेटसुद्धा एक वर्षात लोक विसरतात. त्यामुळे सुंदर जरी असलं तरी आपल्याला आपलं बोललं पाहिजे. आपलं कोकण, आपलं पालघर, आपला सिंधुदुर्ग, आपलं रत्नागिरी खूप सुंदर आहे आणि ते जगासमोर नेण्यासाठीचा हा उपक्रम आहे. अर्थात महाराष्ट्र सरकार, पर्यटन विभाग या सगळ्यामध्ये नियमितपणे सहभागी होतात. शासन व्यवस्थेबद्दल आपण नेहमी तक्रारी करतो पण बऱ्याचदा शासन व्यवस्था मदतसुद्धा करते. त्यामुळे जे चांगलं होतं त्याला ॲप्रिशिएट केलं पाहिजे आपण. इथे डायरेक्टर ऑफ टुरिझम, MTDC आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉरेस्ट विभाग नाईक साहेबांचा सगळेजण सहभागी आहेत आणि पहिल्यांदा कोकणात होतो आहे ग्लोबल कोकण. पण तो आतापर्यंत झाला त्यापेक्षा सगळ्यात मोठा होतो आहे आणि हा महोत्सव कदाचित महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बीच फेस्टिवल ठरेल आणि ग्लोबल कोकणच्या माध्यमातून भविष्यात भारतातले सगळ्यात मोठे बीच फेस्टिवल आपण कोकणात करू. हा जो समुद्रकिनारा आहे खूप सुंदर आहे पण तो जगासमोर आणण्याचं काम ग्लोबल कोकण करेल. हे 5 दिवस फेस्टिवल नाही, आपल्या बीचवरती 365 दिवस फेस्टिवलसारख्या व्यवस्था निर्माण केल्या पाहिजेत. मग त्या टॉयलेटच्या असतील, मग त्या पार्किंगच्या असतील, मग त्या वॉटर स्पोर्ट्स, इथे आपण एअर स्पोर्ट्स करतो म्हणजे पॅरामोटरिंग करतो. आकाशातून आपल्याला आपला समुद्र आणि पालघर जिल्हा बघता येईल. इथे आपण लोककला महोत्सव करतो. इथे आपण सर्वात मोठा फूड फेस्टिवल करतो आहे. अगदी विदर्भातल्या सावजीपासून ते पालघरमधल्या आदिवासी फूडपर्यंत किंवा वाडवळ आणि भंडारी आणि आगरी फूडपर्यंत सगळ्या प्रकारचं फूड इथे तुम्हाला मिळेल. इथे खूप मोठा लोककला महोत्सव आहे. रयतेचा राजा असं मोठं नाटक 200 कलावंतांच्या उपस्थितीमध्ये आपण इथे आयोजित करतो आहे आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा इतिहास जो नव्या पिढीला कळला पाहिजे. आपल्या मुलांना आपण लहानपणापासून इंग्रजी माध्यम काय झालं आपल्याला माहिती नाही पण शेक्सपियर आणि थेम्स नदी आणि मग दुसरं वर्ल्ड वॉर कधी झालं आणि नेपोलियनने काय केलं, यापेक्षा संताजी घोरपडेंनी काय केलं, बाजीराव पेशव्याने काय केलं किंवा धनाजी जाधवांनी काय केलं आणि सर्वोच्च बलिदान त्याग करणाऱ्या संभाजी महाराजांनी काय केलं. देश शिवविचारांमुळे, छत्रपती शिवरायांमुळे कसा वाचला हे आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे. आणि म्हणून हा जो रयतेचा राजा कार्यक्रम आहे तो पालघरमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि फक्त विद्यार्थ्यांनी नाही त्यांच्या आईवडिलांनी बघितलं पाहिजे आणि आपल्या मुलांना महाराजांची पुस्तकं, महाराजांच्या फिल्म्स आणि केवळ महाराज नाही महाराजांमुळे जे घडलेले आहेत, आजही आपण मराठी माणसं चांगला वागतो याचं कारण छत्रपती शिवराय आहेत. त्यामुळे हा संस्कार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत रुजवला पाहिजे. हा महोत्सव पहिल्या दिवशी 25,000 लोक आले आणि मला खात्री आहे की या महोत्सवाला आजपर्यंत जेवढं नाही कोकणामध्ये मोठा महोत्सव तेवढा महोत्सव होणार. हे महोत्सव सुरू करण्याच्या 1 महिना अगोदर मी जाहीर केलं होतं आणि सुदैवाने सर्वच म्हणजे विशेषतः मी आभार व्यक्त करेन गणेश नाईक साहेबांचं किंवा या जिल्ह्याच्या कलेक्टर ज्या यूथ आहेत आणि अतिशय इनोव्हेटिव्ह आहेत त्या इंदुराणी जाखड, आमचे मित्र मनोज रानडे आणि सगळी मंडळी, आमचे राजीव पाटील इथे कार्याध्यक्ष आहेत किंवा आमचे किशोरभाई धारी आहेत, बाबलीन ज्यांना म्हणतात घनश्याम मोरे, त्यांचं विशेष अभिनंदन की गावात कार्यक्रम करणं इतकं मोठं सोपं नाही. त्यात छोटे रस्ते आहेत, जर पार्किंगची व्यवस्था झाली नाही तर खूप गडबड होईल. पण पार्किंग, इतकी मोठी भव्य पार्किंग ह्या महोत्सवासाठी म्हणजे अगदी कुंभमेळ्याला जशी तयारी करतात तशी या सगळ्या गावकऱ्यांनी, या गावातल्या तरुणांनी, या आसपासचे तरुण आहेत, मग आमचे सातपाटीमधले असतील, माहीममधले असतील, केळव्यामधले असतील, किंबहुना सगळा पालघर तालुका हा आपला महोत्सव म्हणून येतो आहे आणि हा महोत्सव ही एक लोक चळवळ म्हणून पुढे येते. पालघर जिल्ह्याचं विकास म्हणजे मोठे मोठे प्रकल्प नाही तर पालघर जिल्ह्याचा विकास म्हणजे इथली शेती, इथलं हॉर्टिकल्चर, इथला चिकू, इथले मासे, इथला माझा मच्छीमार बांधव, इथला माझा शेतकरी
इथला माझा पर्यटन व्यवसाय होमस्टे करणारा, कृषी पर्यटन करणारा, जर आपण निसर्ग आधारित उद्योग कोकणात डेव्हलप केले तर कुठल्याही मोठ्या प्रकल्पांची कोकणाला गरज नाही. प्रकल्पांना विरोध वगैरे या भानगडीत मी कधी पडत नाही, परंतु कोकणचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला शेती, पर्यटन आणि मासे या 3च विषयांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि ते जर केलं तर माझा एकही कोकणातला तरुण मुंबईतल्या झोपडपट्टीमध्ये जाऊन राहणार नाही. किंबहुना त्यासाठीच सुरू असलेली ही चळवळ आहे. जय शिवराय.